बारक माई जय जय भो बारक माई बारक माई जय जय विठो बारक माई। माहिती आहे जीवाचा अज्ञान, देवाचा अज्ञान आणि जगाचा अज्ञान, तीन अज्ञान। माणसाला जग कसं आहे माहित नाही, संत ठाऊक करून देतात जग कसं आहे, माणसाला जीव कसा आहे माहित नाही। संत ठाऊक करून देतात जीव कसा आहे, माणसाला देव कसा आहे माहित नाही। देव संत ठाऊक करून देतात, म्हणून अशा संतांचं पुण्य स्मरण भजन झाले माझ्या लक्षात काय सांगू तुम्ही तीन प्रकारचा बरोबर आहे। जगतात जीवाला तीन प्रकारचा अज्ञान, जीवाला जीवाचं, जीवाला देवाचं आणि जीवाला जगाचा अज्ञान। तीन प्रकारचं ज्ञान करून देतात त्यांना संत म्हणतात। आपला भारत देश खूप पवित्र आहे, खूप पुण्यवान आहे। अशा देशामध्ये आपला जन्म झाला आहे की आपल्याला स्वाभिमान वाटला पाहिजे। खरंच हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है। या देशामध्ये गंगा, या देशामध्ये मथुरा, या देशामध्ये काशी आहे, या देशामध्ये बद्रीनाथ आहे, या देशामध्ये केदारनाथ आहे, या देशामध्ये गोवर्धन आहे, या देशामध्ये पंढरी आहे, या देशामध्ये आळंदी आहे, या देशामध्ये कानेगाव आहे। या देशामध्ये हे देश इतका पावन आहे, देश इतका पावन आहे की महाराज या देशासारखी पवित्र अशी भूमी नाही। कारण भारत देश म्हणजे काय साधा गोष्ट नाही। सगळ्या देशांना आफ्रिका, थायलंड, अमेरिका असेच नाव आहेत, पण कोणाला माता अशी संबोधना नाही। भारत देशाला माता अशी संबोधना नाही, कारण हा देश खूप पवित्र आहे। सांगायचा भाग इतकाच की या देशामध्ये आपला जन्म झाला, आपण खूप पुण्यवान आहोत। भरत खंडे नरदेह प्राप्ती आज मदत करा जरा, हे तो भाग्य लागतं महाराज या देशात जन्म घ्यायला। या देशामध्ये सर्व आहे, सर्व आहे। विशेष या देशामधील सर्व तर आहेत, पण तीन शक्त्या मोठ्या आहेत या देशामध्ये। या देशामध्ये धर्मशक्ती आहे, या देशामध्ये भजन शक्ती आहे, आणि या देशामध्ये तिसरी एक शक्ती आहे, त्याला काय म्हणतात तर संत शक्ती। त्या तीन शक्त्या या देशामध्ये आहेत। पहिली आहे धर्मशक्ती। धर्म कुणाला म्हणायचं महाराज? धर्माची व्याख्या भरपूर जणांनी माऊली ज्ञानोबा यांनी सुद्धा केलेली आहे, भरपूर जणांनी अनेक केलेले आहेत, पण मला जी चांगली व्याख्या वाटते धर्माची। धर्म म्हणजे काय? धर्म कळत नाही लोकांना, काय धर्म 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 असं म्हणतो। धर्माची सोपी आणि साधी व्याख्या तुलसीदास महाराज रामायणामध्ये सांगतात। परहित सरीस धर्म नहीं भाई रे, परहित सरीस धर्म नहीं भाई, पर पीड़ा सम नहीं अधमाई। परहित सरीस धर्म नहीं भाई, परहित सरीस धर्म नहीं भाई, पर पीड़ा राम सिया राम
विलास महाराज सोपी व्याख्या सांगतात, परहित सरीस धर्म नाही वाई, परपीडा सम नाही आगमाई. आता ही आहे भाषा तर वेगळी आहे, कठीण आहे. सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे दुसऱ्याचं हित होईल असं वागणं म्हणजे धर्म, आणि दुसऱ्याला दुःख होईल असं वागणं म्हणजे अधर्म. सोपी व्याख्या आहे. सोपं जीवनामध्ये सोपं जगलं पाहिजे महाराज. आपल्या बोलण्यानं कुणाला त्रास झाला नाही पाहिजे, आपल्या वागण्यानं कुणाला त्रास झाला नाही पाहिजे. सोपं उदाहरण आहे महाराज. लोक मायबापाचा विचार करतात, लोकांचा तर लांब आहे. संतांनी सांगितलं खूप सोपी आणि सरळ व्याख्या आहे धर्माची. परहित सरीस धर्म नाही भाई, परपीडास नाही आदमाई. धर्म या भारतामध्ये धर्म आहे म्हणून आपला देश श्रेष्ठ आहे. धर्म जर का जिवंत राहिला, धर्म का जिवंत राहिला याचं जर उदाहरण पाहिलं तर याला जगवणारी दुसरी एक शक्ती आहे, त्याला म्हणतात भजन शक्ती. भजन शक्तीमुळे धर्म जिवंत आहे, भजन शक्तीमुळे धर्म टिकून आहे. भारत देशामधलं वैशिष्ट्य आहे महाराज. भारत देशामध्ये कुण्याही राज्यात जावा भजनच आहे. कुण्याही राज्यात जावा तुम्ही भजन तुम्हाला पाहायलाच मिळतं. आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्राच्या बाजूचं राज्य कोणतं? गुजरात. पुण्या गुजरातला गेले. त्यांचं एक सुंदर असं भजन आहे, सर्वांना पाहत आहे, सर्वांना खूप सुंदर माझ्या आवडीचं भजन आहे. त्या संताचं नाव आहे नरसिंह मेहता. त्यांनी सुंदर असं भजन गायलं. गुजरातचं भजन आहे का? गुजरातचं भजन सांगतो. राम नाम की तारी राम नाम की ताली लागी, सुरत नाथ ते मारे, वैष्णव जन तो तेने कहिए वीर पराई जानी तो प्रत्येक राष्ट्रामध्ये भजन आहे. आता दुसऱ्या राष्ट्राचं भजन सांगत नाही. राजस्थानचं भजन सर्वांना पाठ आहे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुल गाने लगी. मीराबाईंनी राजस्थानमध्ये भजन केलं. त्यानंतर प्रत्येक राष्ट्राचं घ्या, प्रत्येक राष्ट्रामध्ये भजन आहे. पण त्याहून अधिक सुंदर म्हणजे महाराष्ट्र. महाराज सगळीकडे थोडं भजन आहे, पण महाराष्ट्रामध्ये भजनाची क्रांती. ऐसे संत जन
चौकट भजन शक्ती आहे. प्रत्येक प्रांतामध्ये भजन शक्ती आहे. महाराष्ट्रात क्रांती केली आहे, भजनाची क्रांती आहे. महाराष्ट्राचा असा एकही गाव नाही आता तंडा सुद्धा तंड्यावर सुद्धा भजन व्हायली. महाराष्ट्राची क्रांती जायची. धर्म का जिवंत राहिला तर भजन शक्तीमुळं, आणि भजन शक्ती का जिवंत राहिली तर संत शक्तीमुळं. संतामुळे भजन टिकून राहिलं, संतामुळे आपल्याला ज्ञानाची ज्योत मिळाली, संतामुळे आपल्याला सन्मार्ग मिळाला. अशा संतांचं पुण्यस्मरण आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत. तरी आता या संतांचं पुण्यस्मरणाचे अनेक फायदे. आता फायदे जर सांगत बसतो किती वाजता टाइम झालाय, फायदे सांगितलो तर पुढं जाईल. त्याच्यामुळे पुढं न जाता सेवेला आता पूर्ण विराम देणं गरजेचं आहे. कारण का आता थांबलो तर ह्याला फायदे नाही ताप आहे. सांगू का तू काय नाही आता सांगायचं का नाही. बघा बाहेर जाऊन का फिरणार का इथं मग तुमचा गप्पा खाणार तुम्ही तुझं काय करणार नाही. सांगा त्याच्यामुळं फायदे ऐकायला पडतो. बरोबर जीवनामध्ये ज्या गोष्टीचा उपयोग होतो त्या गोष्टी ऐकावं. फक्त भरण्याला त्रास आहे, मला बी त्रास आहे ती तुम्हाला नाही. पण ती आता आयचे संत जन आयचा नाम गोष्टी सांगा कुठे प्रमाण झाले त्या हिशोबाला आता सल्ले आयचा नाम गोष्टी सांगा कुठे. मग संतांच्या पुण्यस्मरणापासून अनेक फायदे आहेत. त्यांच्या पुण्यस्मरणापासून अनेक फायदे आहेत. त्यामध्ये त्यांच्या नामापासून फायदा आहे, त्यांच्या स्पर्शापासून फायदा आहे, त्यांच्या आलिंगनापासून फायदा आहे आणि त्यांच्या दर्शनापासून फायदा आहे. असे चार माझ्या बुद्धीला पटकेल असे चार मुद्दे मी मांडतोय. अनेक फायदे पण मी चार फायदे आपल्याला सांगतो. त्यांच्या नामस्मरणापासून काय फायदा आहे, त्यांच्या स्पर्शापासून काय फायदा आहे, त्यांच्या आलिंगनापासून काय फायदा आहे आणि त्यांच्या दर्शनापासून काय फायदा आहे. संत केवळ या भूमीवर येतात फक्त उपकारासाठी, उपकार करण्यासाठी येतात. येथे उपकारासाठी आले प्रजा वैकुंठातून येतात. तीन प्रकारचे वर्ग आहेत. एक वर्ग वैकुंठातून येतो, एक वर्ग नरकातून येतो, एक वर्ग स्वर्गातून. तीन प्रकारचे वर्ग. जो वर्ग स्वर्गातून येतो त्यांची लक्षणं ते काय करतात, ते पूजा करतात, भजन करतात, भक्ती करतात, भाव करतात, गोड बोलतात. गोड बोलून ती गोड बोलतात म्हणजे कुणाला दुःख होईल असं बोलत नाही. यांचं वर्ण स्वर्गात जातं. नरकातून एक वर्ग येतो, नरकातून एक वर्ग येतो. त्याचं लक्षण सांगताना असं सांगतात, आता मी कुणाला काय म्हणणार, जे लक्षणात बसतात त्याने बघून घ्या. आपण काहीच म्हणत नाही. जे लोक सारखं भांडतात, जे लोक कडू बोलतात, जे लोक नाही ते खातात, नाही ते पितात, समजायचा हा वर्ग नरकातला स्वर्गातला झाला. आणि वैकुंठातून एक वर्ग येतो, तो वर्ग म्हणजे संतांचा वर्ग असतो. संतांचा वर्ग
इथं येतो केवळ उपकारासाठी. उपकार करतात 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 आणि शेवट उरले तरी उपकारच करतात. तुका म्हणे आता पुरलो उपकारा पुरता पुरलो उपकारा पुरता कठीण आहे. वैकुंठातून संत येतात आणि उपकार करतात. संतांचा उपकार पाऊस लागणार नाही की. संत केवळ उपकार करतात. तुका म्हणे आता जरी जीवन उरलं तरी उपकारापुरतं उपकार करतात. संत उपकार करतात ते वैकुंठातून येतात. संतांच्या नामापासून फायदा सांगत होतो. संतांच्या नामापासून 5 प्रकारचे लाभ आहेत. आपल्याला काळाची भीती राहते. महाराजांनी खूप गोड प्रमाण म्हणलं. संतांचं नामस्मरण केल्यानंतर फायदा असं होतो की काळावर सुद्धा आपलं बळ चालतं. काळ आपल्याला काय म्हणते आपल्या हातात. महाराज धन्यवाद. आपल्या हातात काय येतो म्हणजे आपण म्हणत तेच काळ करतो. तुकाराम नाम घेता नामेय. संतांच्या नामस्मरणाचा फायदा आहे की संतांचं नामस्मरण केलं की यम कापतो. संतांच्या नामस्मरणाचा दुसरा फायदा पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव संतांच्या नामस्मरणामुळे ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव देतो. संतांच्या नामचिंतनामुळे पाप
संतांच्या नामस्मरणामुळे पाप जातात. कायिक वाचिक मानसिक कुठलेही पाप असलं तरी संतांच्या नामस्मरणाने जातं. संतांच्या स्पर्शापासून फायदा. संतांनी जर आपल्याला आशीर्वाद दिला, आपल्या गोष्टीवर फक्त हात ठेवला, मस्तकावर हात ठेवला तर काय होतं महाराज? वेदा वेद बोलतो, गौबाला मैल लिहितो आणि काय करतो. त्यानंतर संतांच्या आलिंगनाचा फायदा. आलिंगन आलिंगन घडे मोक्ष जोडे. आलिंगनामध्ये खूप शक्ती असते, अलौकिक शक्ती असते संतांच्या. संतांच्या आलिंगन जर मिळालं तर आपल्याला मोक्ष होतो, मोक्ष मिळतो. आणि आलिंगने झाली माझी काया. आलिंगन दिल्यानंतर आपली काया सुद्धा दिली होते. आपल्या शरीरामध्ये वेगळी ऊर्जा निर्माण होते, कारण संत आपल्यासारखेच करतात. आणि चौथा लाभ आता विस्तार न करता डायरेक्ट चौथ्या लाभाकडे येतो. चौथा लाभ म्हणजे दर्शनाचा लाभ. त्यांच्या दर्शनाच्या लाभाने काय होतं? संतांच्या दर्शनामध्ये देवाचं दर्शन होतं. पद्मनाभ उजळून गेला. संतांचं दर्शन झालं की देवाचं दर्शन होतं. संतांमध्ये आलो हरिप्राप्तीशी संताजवळ जावंच लागतं महाराज देव प्राप्तीसाठी. संत सहजरित्याच मला देवाची प्राप्ती करून देतात. एक छोटासा दृष्टांत चिंतन सेवेला विराम देणार आहे. खूप गोड दृष्टांत आहे. दृष्टांताचा भाव घेतला, हृदयस्पर्शी दृष्टांत आहे. एकदा काय झालं, एक साधू महात्मा तीर्थयात्रा करीत होते. तीर्थयात्रा करत असताना एक जंगल लागले. जंगलामध्ये अरण्य होतं, घनदाट अरण्य. काही निवारा दिसेना आणि गाव खूप लांब. त्यामुळे साधूंनी विचार केला की आता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि निवारा असला पाहिजे. त्यावेळेस जात असताना एक वस्ती लागली. त्या वस्तीवर संतांनी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. बरे का स्पीड थोड आले का? संतांनी त्या वस्तीवर मुक्काम करण्याचं निश्चित केलं. ती वस्ती होती पारध्यांची. गेल्या वर्षी मी आज 2-3 वर्षाकडे हा दृष्टांत तिथे सांगितला होता. सगळ्याच्या लक्षात नसेल म्हणून परत सांगतो. त्या पारध्याच्या वस्तीवर साधू राहिले. साधू रात्रभर मुक्काम केले. रात्रभर राहून साधू दिवसा निघून जात असताना पारध्याच्या डोळ्यात आसू आले. महाराज तुम्ही आमच्या इथं राहिलात पण भोजन सुद्धा केला नाही. भोजन करायला पाहिजे. साधूंनी वचन दिलं की आता नाही पुढच्या वेळेस म्हणून साधूंनी वचन दिले. साधू निघून गेले तीर्थयात्रेला. 1 वर्षाचा काळ लोटला. परत साधू
त्याच अरण्यातून निघत असताना त्याच जंगलात आले आणि त्याच वस्तीवर मुक्कामासाठी गेले. मुक्कामासाठी गेल्यानंतर त्याच पारध्याच्या घरी गेले. पारध्याने विचारलं, महाराज बरं झालं तुम्ही आमच्या गरीबाच्या झोपडीमध्ये आलात, आमचं काहीतरी भाग्य की आज आम्हाला तुमचं दर्शन झालं. एक काम करा, आम्ही तुम्हाला आमचा स्वयंपाक खाऊ घालणार नाही केलेला, तुम्ही सांगा तुम्हाला तो स्वयंपाक खाऊ घालतो, सांगा कोणता पक्षी आणू. म्हणलं पारध्याने म्हणलं काय बोला, कोणता पक्षी आणू. महाराज तुम्हाला कोणता पक्षी आवडतोय सांगा, तो पक्षी आणून तुम्हाला जेवण देतो. महाराज हुशार होते, महाराज आत्मबोध झालेली होती. महाराजांनी त्याला पक्षी सांगितलं, त्याला सांगितलं पारधी नीट ऐक, पक्षाचं लक्षण बहिरंग लक्षण सांगतोय पक्षाचं. त्या पक्षानं पिवळा पितांबर घातलाय, त्या पक्षाच्या मुकुटाला मोर पिसार आहे, त्या पक्षाच्या चेहऱ्यावर पूर्ण जगाचं तेज सामावलेलं आहे. पारधी असा पक्षी तू घेऊन ये जा. पारधी पक्षाच्या शोधात निघून गेला. पारधीला काय माहिती, साधू विद्वान दिसायत असेल असा पक्षी, काही माहिती नव्हतं. त्यानं जाळं घेतलं आणि पक्षी शोधार्थ निघाला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, पक्षी काही मिळेना. पारध्याला राग आला, माझ्या घरी साधू यावे आणि मी त्यांची सोय करू शकत नाहीये, माझं दुर्भाग्य. मला पक्षी मिळाला ठीक आज, नाहीतर स्वतः माझा प्राण त्याग करून. सकाळचे 10 वाजले, 11 वाजले, पक्षी काही येईना. 11:30 वाजले, पक्षी काही येईना. 12 वाजले, पक्षी काही येईना. 12 वाजून 55 मिनिटं झाली, पक्षी काही येईना. आता काय करावं. पारध्याने विचार केला, आता पक्षी काही येत नाही म्हणजे आपण मेजरच बघ. त्या पारध्याने तिथे लाकडं वगैरे गोळा केले, लाकडं गोळा करून असं ठेवले चितार रचली. आता म्हणला 3 राऊंड मारायचे. म्हणला पक्षी येऊ अगर नाही येऊ, आपण जाळाला उडी मारायची. म्हणला जाळ पेटवला, जाळ पेटवला. पहिली प्रदक्षिणा झाली, दुसरी प्रदक्षिणा झाली आणि तिसऱ्या प्रदक्षिणा काय झालं हो, काय झालं असं, आला हो पक्षी. पक्षी पक्षी आला, काय आला. पक्षी जर येत नसेल तर मी जीवच त्यागतो एवढा ठाम निश्चय केला. आणि निश्चयाचे निश्चय ठाम केला. आता जीव दिल्याशिवाय पक्षी येत नाही. पक्षी नाका येणं जीवन देतो. पक्षी आला, पक्षाला पारध्यानं बघितलं. 7 दिवस झाला हुकला लावून मला, पक्षी काही सापडेना. आज सापडला. पारध्याने जाळं घेतलं, पक्षाला जाळ्यात टाकलं. तुम्हाला जाळ्यात, पक्षाला जाळ्यात टाकून असं धरलं बा. पक्षी चांगलं एवढं धरलेला होता पक्षाला. अरे मला 7 दिवस झालं मी तुला सापडाव का नाही. माझे महाराज तुला कळतंय का काय नाही म्हणायचं. कुणाला, पक्षाला नाही हो, देवाला. आता देव तर काय करील, भाव पुढे भाव बळे आकडे, भावामुळे काय करावं, काय पर्याय नाही. देवाला घेऊन पक्षाला घेऊन गेलो पाहिजे. पारधी पक्षाला घेऊन गेल्यानंतर साधू कितच होते. आता पक्षी महत्वाचा आहे ना, बोध द्यायचा होता, बोध पारध्याला. पक्षी आल्याशिवाय जायचं नाही म्हणून साधू महात्मे तिथंच होते. साधू महात्मे भजन करत होते, भजन करत होते. भजन करत असताना तेवढ्यात पारधी तिथं आला. पारधी तिथं आला. पारध्याने म्हणले, महाराज तुम्ही पक्षी चांगलं पकडून ठेवते बघा. पक्षी म्हणल्यानंतर देवाला बांधल्याला बघून साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अरे 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 काय हाल झाली बघा. बाबा त्या पक्षाला बाहेर काढ, आता उडून जात नाही ते पक्षी. पक्षाला बाहेर काढ म्हणल्यानंतर देव मधून आडवं पडून बघू लागते. साधूने म्हणलं, देवा
जाऊ त्या त्रास झालाय पारधी बोलाय त्याला काही कळत नाही तुम्हाला काही त्रास दिला असेल तर देवांमधून म्हणलं त्रास कशाचा आलाय मला विषय दुःखी झाला मला एक दिवस कुठे गेला साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले देवाला बाहेर काढलं आणि साधू देवाला पाहून अश्रू ढाळतात आणि अश्रू ढाळलेला साधू बघून पारधी अश्रू ढाळतो. संपला माझा दृष्टांत. सांगायचा भाव एवढा की संतांच्या भेटीमध्ये देवाची प्राप्ती होते म्हणून आपण असा सद्भाव धरावा आणि अशा संतांच्या सावलीमध्ये आपला परमार्थ करावा जेणेकरून आपलाही परमार्थ फळाला जाईल. एवढं मी माझ्या बुद्धीला जमेल झेपेल अशा पद्धतीने कीर्तन सेवा केलेली आहे. काय चुकीचं असेल ते माझंच आहे आणि काय बरोबर असेल ते साधू संतांचा आशीर्वाद आहे. तुमच्या सर्वांच्या कृपेमुळे मला आज सेवेचा सौभाग्य प्राप्त झालं. गुरु माऊली एक माता मंडळ यांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे देण्यात आली. समस्त कमिटी गावकरी मंडळ यांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे देण्यात आली. माझं परमभाग्य आहे की मला अशा महापुरुषांच्या समाधीचं पुण्यतिथीचं कीर्तन करण्याचा योग मिळाला. माझी पात्रता पाहिली गेली तर माझा ना अधिकार ना पात्रता ना योग्यता मला काही येत नाही पण तुमच्या सर्वांचं मोठं मन आणि त्यामुळे मला आज ती दिलेली सेवा माधवदास महाराजांना सेवा पटली असेल किंवा नसेल तुम्हाला पटली असेल किंवा नसेल पण एका गरीब लेकराची सेवा सर्वांनी गोड करून घेतलात त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो. माधवदास महाराज पार्वतमाय गुरुमाय तसेच सोहमपुरी महाराज माधवपुरी महाराज आणि काळेश्वर भगवंताच्या चरणी सुद्धा नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम देण्या अगोदर सेवेच्या साथीसाठी खूप सुंदर असे गायनाचार्य वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार प्रवचनकार आचार्य दिग्गज मंडळी आहेत. एकाएकांचं काय नाव घेऊ मला असे माणसं आहेत की खरंच काने गावचे नाही महाराजांचं प्रेम आहे. मला एका माणसाला तर बोलवायचं म्हणलं तर येत नाही माणूस. केवळ प्रेम आणि प्रेमातील ओलावा त्यामुळे सर्व माणसं इथे जमतात आणि आचार्य हरिभक्तीचे परायण मदंगाचार्य मदंग शिरोमणी माझा बारका भाऊ शिवानंदचं काय भाऊ काय सांगा लहानच्या संगत आहे आणि चांगलं म्हणता म्हणजे चांगलंच आहे पण मोठं बोलले शिवानंद महाराज खूप गोड अतिशय कमी वयात जास्त प्रगती खूपच जास्त प्रगती आहे. आणि त्यानंतर संभाजी महाराज असतील त्यानंतर आपल्याच गावचा सुपुत्र चंद्रकांत भाऊ मदंगाचार्य खूप सुंदर त्याच्यानंतर आपले दिलीप भाऊ त्याच्यानंतर आपले गवळणी सम्राट नवनाथ महाराज त्याच्यानंतर गायन सम्राट रणजित महाराज कीर्तनकार रणजित महाराज त्याच्यानंतर आपल्याच गावचे सुपुत्र हरिभक्त परायण जनार्दन भाऊ सुरपुरे आणि विशेष सर्वात मुख्य उपस्थिती म्हणजे की ज्या कार्यक्रमाची पूर्ण बांबू ज्यांच्या खांद्यावर आहे असे आमचे संजय महाराज शिंदे त्यानंतर दादा असतील विनेकरी काका असतील मामा असतील ही दादा सर्वांच्या सेवेनं आज सर्वांना पुण्याची प्राप्ती होणार आहे. बघा पुण्याची प्राप्ती होणार आहे. पाऊस ते उघडत राहतो मला काय पाऊस उघडलं की झटकीला जावं म्हणाला पाऊस ते उघडत की अर्थ ते म्हणाला तर जाऊ द्या आता सर्वांचा आग्रह आहे कीर्तन सेवा संपवली पाहिजे संपवतो. आता मलाही ह्याच्यात काही येईना मला मेमरी संपत आली. मग सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य आचार्य कीर्तनकार विशेष करून सहकार्य साऊंड सिस्टीम असून उपयोग नाही त्यासाठी असलेला ऑपरेटर आमचे लहान भाऊ मेहराज भाऊ त्यानंतर गुरुनाथ भाऊ हे दोघंही ऑपरेटर चांगले आहेत. बघा सुंदर ऑपरेटर आहेत एक मोठून एक पतलू. त्यानंतर आपल्या या कीर्तनाचे यावर्षी लावलेले नियोजन म्हणजे कीर्तन सर्व शूट होणार आहेत शूट होऊन यूट्यूब चॅनलला येणार आहेत. त्यामुळं हरिभक्ती परायण
अमोलजी महाराज गुरुले यांची सुद्धा उपस्थिती आहे. तसेच सर्व श्रोता वर्ग, पुरुष मंडळ, स्त्रिया, भगिनी, माता सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होऊन कीर्तन सेवा आटोपती घेतो. सर्वांनी चांगली साथ दिली. गायनाचार्यांनी खूप सुंदर साथ दिली, मृदंगाचार्यांनी खूप सुंदर साथ दिली आणि विशेष श्रोत्यांनी खूप साथ दिली. नाहीतर काय होते महाराज, काय सांगावं, नुसतं बोलण्यातच मग महाराज काय सांगायलाय त्याच्याकडे कुणाचं ध्यान नाही. सर्व श्रोत्यांनी सुद्धा मस्त कीर्तन श्रवण केले. आता यापुढे माझं कीर्तन श्रवण काय बर. आता खूप इमर्जन्सी असल्यामुळे कीर्तन सेवा आटोपती घ्यावं लागणार आहे. आता त्याला काय पर्याय नाही बघा, निसर्गाचा नियम आहे. मग त्याच्यामुळं काय म्हणाल तुम्ही, सर्वांनी कीर्तन सेवा खूप आनंदाने श्रवण केली. बारक्या लेकरापासून ते पार आता ज्याची संपत आलेली आहे आयुष्याच्या अशा माणसांना सुद्धा तेवढंच पुण्याची प्राप्ती होणार आहे. कारण पुण्यवंत व्हावे आणि घेता सज्जनाची नावे. सर्व संतांच्या समाधीवर नतमस्तक होऊन, तसेच आताचे आपले गुरुवर्य एकनाथ महाराज असतील, आईसाहेब असतील, त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन चिंतन सेवेला इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर महाराज